वाल्ले येथील वरचा मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मे 2014 रोजी वादळी पावसामुळे पडझड झाली आहे. या पडझडीमुळे शाळेतील मुलांचे शिक्षणाचे व त्यांच्या बसण्याची गैरसोय होत आहे. 1 महिना झाला आमची शाळा करून. मुलांना बसण्याची सोय नाही, वसलेला मुलं बसवतोय आम्ही. पाऊस वगैरे आला तर ते मुलांना प्रॉब्लेम वगैरे सगळं. त्याच्यामुळे शासनाचं दुर्लक्ष चाललंय आमच्याकडे. त्यामध्ये लक्षात येत आहे. कागदपत्र वगैरे सगळे पोच केलेत, पण काही अजून आम्हाला काही रिस्पॉन्स नाही. शाळेचे पत्रे उडून गेले. आम्हाला टॉयलेटची सोय नाहीये. टॉयलेटला रस्त्यावर बसायला प्यायला पाणी कुठून आणता? हापशावरनं. पाऊस आल्यावर काय होतं? आम्ही भिजतो, आमचं साहित्य भिजतं, दप्तर भिजतात. माझ्या शाळेचा पट आहे 21. यामध्ये मुलांना बसण्याची सोय नसल्यामुळे ग्रामस्थांनी मळ्यामध्ये एक मंदिरामध्ये एक खोली दिली आणि एका ग्रामस्थांच्या घरामध्ये बसण्याची सोय केली. तर आत्ताच्या कंडिशन मध्ये माझ्या शाळेत इतक्या समस्या येतात. सामान शिफ्टिंग करावं लागत आहे. बैठक व्यवस्था जरी झालेली असली तरी अंतर्गत सुविधा कमी पडतात. कॉम्प्युटरचं नुकसान झाले, कॉम्प्युटर फुटलाय पूर्णपणे. आणखीन प्रिंटर एक फुटला आणि होम थिएटर जे आणलं होतं आम्ही म्युझिक वगैरे मुलांना ऐकवण्यासाठी, गाणी ऐकवण्यासाठी, तर ते पण पूर्णपणे फुटलेले आहेत. इथं अभ्यास व्यवस्थित करायला येतो का? चार्ट ही नाही म्हणल्यावर. पहिल्या चार्ट होतं, अजून कॅम्प्युटरमुळे आम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायला यायची. आता नाही. शालेय पोषण आहाराचं कसं चाललंय? किचन सेट ही झाल्यामुळे शालेय पोषण आहार व्यवस्थित नाही अजून. मग कुठे शिजवला जातो आता? आता तो त्या लेडीज पाशी शिजवला जातो, ते घेऊन येतात, त्याच वाटतात. मला असं वाटतं की ह्या शाळेचं लवकरात लवकर बांधकाम व्हावे व मुलांना परत पहिल्यासारखी त्यांची शाळा मिळावी. माननीय BDO विस्तार अधिकारी सुवर्णा चव्हाण यांना 021152223332 ह्या नंबरवर फोन करून लवकरात लवकर शाळेच्या बांधकामासाठी मदत मागावी. मी रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्यातून वाल्ले गावातून इंडिया अनहर्डसाठी.